आज आपण पाहूया की निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह कुठे आणि कसा झाला। आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही शुद्धीपत्र जे मिळवायचं आहे त्यासाठी पैठणला जा। या मध्यावधीमध्ये हे जे विठ्ठलपंत आहेत त्यांनी असं ठरवलं की देवांची उपासना केली पाहिजे। त्यासाठी ते त्र्यंबकेश्वराला आले आणि पहाटे उठायचं, कुशावर्तात स्नान करायचं, त्यानंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालायची आणि दुपारी भिक्षा मागून जेवायचं, असा त्यांचा दिनक्रम होता। एके दिवशी पहाटे खूपच लवकर ते उठून गेले, अंधार होता, एका वाघाची गर्जना ऐकू आली आणि पळापळ झाली। याच्यामध्ये निवृत्तीनाथांची चुकामुक झाली। निवृत्तीनाथ अंजनी गुहेमध्ये आले, ब्रह्मगिरीवरच ती गुहा आहे। तर तिथे त्यांना तेजपुंज शैली शृंगी धारण केलेले एक महंत दिसले। आजूबाजूला शिष्य शाखा होत्या। त्यांनी नमस्कार केला। गहिनीनाथांना कळालं की माझे गुरु गोरक्षनाथ यांनी सांगितलं होतं की रामानंदांचा जो शिष्य आहे विठ्ठलपंत, त्याचा मोठा मुलगा निवृत्ती हा येईल, त्याला उपदेश कर, त्याला दीक्षा दे आणि ते ज्ञान त्याच्या लहान भावाला म्हणजे माऊलींना द्यायला सांग। आणि मग ही खूण गहिनीनाथांनी ओळखली आणि त्यांनी जे काही नाथ संप्रदायाचं किमया तत्व आहे, 52 वीरांची दर्शन आहेत, शाबरी मंत्र आहेत, हा 7 दिवस निवृत्तीनाथांना त्यांनी उपदेश केला।